नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे, आजचा पदार्थ मी इथे बनवणार आहे वरईचे. मी इथे थालीपीठ करणार आहे. बरेच जणांना वरईची वडी वगैरे तेलकट खायचं नसतं, तर उपवासाला आपण काही ना काही बनवत असतो. तो वरईचा हा पदार्थ नक्की बनवून बघा, खूप सोपा आहे. तर इथे आपल्याला वरईचा भात घ्यायचा आहे, शिजवलेला भात एकदम छान असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. थोडंसं जास्त पाणी टाकून हा भात छान शिजला जातो. तर असा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. वाटीभर मी हा भात घेतलेला आहे आणि 3 टीस्पून मी ते साबुदाणे घेतलेले आहेत. तर साबुदाण्याचं आपल्याला मिक्सरमध्ये पीठ करायचं आहे. माझ्याकडे पीठ तयार असतं, तुम्ही वेळेवर हे साबुदाणे मिक्सरमध्ये फिरवून घेता येतात. पीठ करून घ्या. तर एकदम बारीक आपल्याला व्यवस्थित हे पीठ फिरवल्यानंतर होतं. तर तसंच पीठ आपल्याला इथे पाहिजे आहे. आपल्याकडे साबुदाण्याचं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही वेळेवर हे साबुदाणे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता. 3 टीस्पून साबुदाण्यामध्ये 5 ते 6 इथे काळी मिरी घेऊन आणि आपल्याला पीठ दळायचं आहे. काळी मिरी तुमच्याकडे जर नसेल चालत उपवासाला तर तुम्ही नाही घेतली तरी चालेल, पण घेतली चालत असेल तर ह्याची टेस्ट खूप छान लागते. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जो भात आपण शिजून घेतलेला आहे हा गार करून आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. भात करून थंड करून घेऊन आणि आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. थोडंसंच आपल्याला भाता फिरून घ्यावा लागतो. एकदम छान हा इथे फिरवल्यानंतर तयार होतो, कारण दाणेदार असते आपली वरई. त्यामुळे आपण किती छान पीठ व्यवस्थित मळायचा प्रयत्न केला तर ते व्यवस्थित येत नाही आणि थालीपीठ खूप छान होतात या पद्धतीने केले तर. मिक्सरच्या भांड्यातले पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढायचं आहे. पीठ ताटामध्ये काढलेलं आहे. चवीपुरतं मी मीठ घातलंय, कारण भात शिजताना पण मी इथे मीठ घातलेलं होतं. पीठ आपल्याला घालायचंय. पिठाचं प्रमाण तुम्ही जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला घ्यायचं असेल साबुदाण्याचं तरी सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं चवीपुरतं आपल्याला इथे घ्यायचे आहे तिखट. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घेऊ शकता. अर्धा 1 टीस्पून पेक्षा थोडंसं कमी इथे मी मिरची पावडरचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असेल तर हिरवी मिरची तुम्ही वाटून घेऊ शकता किंवा कुटून घेऊ शकता जाडसर, किंवा बारीक पेस्ट करून सुद्धा टाकू शकता. तुमच्या आवडीने तुम्ही तिखट इथे घेऊ शकता. व्यवस्थित पीठ आणि आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली वरी आहे तर छान आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे. वरईचा भात आपण मिक्सरमध्ये फिरवताना पाण्याचा वापर करायचा नाही. त्याच्यातच आपल्याला थोडंसं चमच्याने खालीवर करून आणि थोडाच वेळ अगदी फिरवावं लागतं. 2 ते 3 टाइम थोडंसं फिरवल्यानंतर आपले वरई छान इथे मिक्स होते. पाण्याचा अजिबात तिथे वापर करायचा नाहीये. तशीच फिरवून घ्यायचे. मऊसूत आपला हा गोळा तयार होतो. आता पण मी भिजवताना पाण्याचा वापर केला नाही, कारण आपल्याला पीठ नरमच पाहिजे, मऊच पाहिजे, म्हणजे कडक आपल्याला भिजवायचं नाहीये. थोडस मी तेल घेते हातावरती. या गोळ्याला लावायचं आहे व्यवस्थित. हे थालीपीठ तुम्ही शेंगदाण्याच्या चटणी बरोबर, शेंगदाण्याच्या आमटी बरोबर, बटाट्याच्या भाजी बरोबर सुद्धा खाऊ शकता. एकदम छान. तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सुद्धा हे बनवू शकता. मस्त हे थालीपीठ होतात, अतिशय छान. ज्याला तळलेले वडे वगैरे खायचे नाही त्यासाठी उत्तम हा उपवासाचा पदार्थ आहे. तर आता आपण थालीपीठ इथे बनवायला घेऊया. 2 मिनिटं आपण हे बाजूला फक्त असंच ठेवणार आहे. तोपर्यंत आपण पॅन वगैरे ठेवून आणि आपल्याला थालीपीठ कसे थापायचे त्याची तयारी आपण करणार आहे. थालीपीठासाठी मी स्पेशली एक कपडा असा मी हा कॉटनचा इथे बनवून घेतलेला आहे. छोटे छोटे तुकडे मी असे तयार करून घेतलेले आहेत कॉटनच्या कपड्याचे. हे थोडंसं पाण्यामध्ये भिजून आणि याला पिळून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये मी एक कपडा पिळून घेतलेला आहे. पॅन मी ठेवलेला आहे. थोडंसं पाण्याचं मी पाण्यामध्ये आपला हात बुडून आणि थोडंसं पाणी या कपड्याला मी इथे लावून घेतलेलं आहे. छोट्या मोठ्या साईजचे आपल्याला कसे पाहिजे तसे आपण गोळे घ्यायचे इथे. एवढं मऊ आपल्याला हे पीठ पाहिजे आहे. मिक्सर मध्ये फिरवल्यानंतर हे छान एकजीव होतं आणि मस्त आपल्याला थालीपीठ इथे थापता येतं. परत थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपण थालीपीठ थापून घ्यायचे. साधी सोपी रेसिपी आहे. कुठल्याही उपवासाला, ज्या उपवासाला वरी चालते, तर एकादशीच्या उपवासाला वरी भगर बरेच जण खातात. तर ह्या पद्धतीने जर आपण केले तळलेल्या मिरची बरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी मगाशी सांगितल्याप्रमाणे, उपवासाची कुठलीही भाजी आपण बनवली तर त्याबरोबर तुम्ही हे थालीपीठ खूप छान पद्धतीने खाऊ शकता. नक्की करून बघा. आणि वरईचा भात बनवायला फार वेळ लागत नाही.
सकाळी आपण पटकन बनवून ठेवला तरी पण 2-3 उकळमध्ये अगदी भात छान तयार होतो आपला. बघा, जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही. मी इथे थालीपीठ थापून घेतलेलं आहे. पॅन आपला गरम झालेला आहे. पॅन आपला छान गरम झालेला आहे. थोडंसं स्पॅच्युलावरती मी तेल घेऊन आणि आपल्या पॅनला लावलेलं आहे. थालीपीठ असंच घेऊन आपल्याला अलगद आपण पॅनवर टाकलेलं आहे, तर मस्त सुटून येतं, ते कुठेही चिटकत नाही. थोडंसं आपल्याला तेल फक्त सोडायचं आहे. या होल आपण करून घेतला तिथे आणि थोडेसे 2-3 थेंब वरती, आणि छान आपल्याला हे थालीपीठ होऊ द्यायचं आहे. फुल गॅस नाही, थोडासा गॅस कमी केलेला आहे. मस्त आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. इकडं थोडंसं आता परत आपल्याला तेल लावायचं आहे आणि ही वरई शिजवून घेतल्यामुळे हे थालीपीठ एकदम छान मऊसूत राहतात, अजिबात कडक पडत नाही, खूप छान राहतात. याच पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घ्यायचं आहे आणि असेच थालीपीठ मी बनवून घेणार आहे. थोडंसं झाकण ठेवून तुम्ही थालीपीठ बनवून घेतलं तरी सुद्धा चालेल, खूप लवकर तयार होतं आणि खूप छान भाजलेलं आहे. दोन्ही साईडने आपलं थालीपीठ अगदी छान भाजलेलं आहे. असेच मी सर्व थालीपीठ तयार करून घेणार आहे. त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे. परत हे दुसरं थालीपीठ मी असंच पॅनवर टाकलेलं आहे. थालीपीठ अजिबात चिटकत नाही, पटकन इथे पॅनवर निघून येतं. ह्या पद्धतीने थालीपीठ करून बघा. चला, सर्व थालीपीठ माझे इथे तयार झालेले आहेत. चला, गरमागरम आपले थालीपीठ तयार झालेले आहेत उपवासाचे. मस्त मऊसूत हे थालीपीठ राहतात. शेंगदाण्याची चटणी आपली तयार आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा, आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि इतर परिवारांमध्ये शेअर करा. माझ्या चॅनलवरती बरेच प्रकारचे मी रेसिपी दिलेल्या आहेत, त्याची प्लेलिस्ट मी दिलेली आहे, जरूर करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.